रामकृष्ण हरी। इथं प्रत्येक जण स्वतःला आपापल्या क्षेत्रातला ज्ञानी समजतोय, अगदी तुम्ही सुद्धा। पण आयुष्याच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये काही बाबींवर जर का आपली मानसिक द्विधास्थिती तयार होत असेल तर आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही, आणि तसा जर योग्य निर्णय घेता येत नसेल तर आपल्याला योग्य सल्ल्याची गरज पडते। आपण तो घेतो सुद्धा, पण ते पुरेसे ठरत नाही का? कारण मिळालेला सल्ला हा हमखास, हा गॅरंटीचा, हा योग्यच असेल याचं काहीही निश्चित प्रमाण नसतं। यामागील मानसिकता काय आणि तो सल्ला जो बाहेर येईल तो आपल्याला उपकारकच राहील का, याचे मात्र दोन भाग आपण करू शकतो। एक, पहिला जो सल्ला मागतोय तो, दुसरा जो सल्ला देतोय तो। काय मानसिकता आणि काय क्वालिटी असू शकते? तर पहिला जो मागणारा आहे, पहिली गोष्ट त्याची क्वालिटी काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, तो सल्ला घेण्याच्या योग्य आहे का, त्याची मानसिकता सल्ला घेण्याची आहे का? बरं, घ्यायची असेल तर तो गरजू किती आहे, ज्या विषयावर तो सल्ला मागतोय तो विषय सुद्धा योग्य आहे का, तो कदाचित चुकीच्या विषयावर सल्ला मागत असेल, किंवा त्याने या सल्ला घेतल्याने त्याचं किंवा समाजाचं कोणाचं भलं होणार आहे का, याच्यात कोणाला नुकसान होणार आहे का? बरं, जो सल्ला तेव्हा मागतोय तो दिलेला सल्ल्यावर तो 100% काम करेल का? आणि हे सगळं एका बाजूला ठेवून पूर्ण डिवोशनली, पूर्ण होल हार्टेडली तो व्यक्ती घेतलेल्या सल्ल्यावर काम करेल का आणि त्याचं रूपांतर हितकारक सल्ल्यामध्ये करेल का, या सर्व गोष्टींवर मागणाऱ्याची क्वालिटी अवलंबून राहील। बरं, देणाऱ्याच्या बाबतीत म्हणाल तो सगळ्यात पहिले त्या विषयाचा तज्ञ किंवा ज्ञानी आहे का? दुसरं, जवळचं ज्ञान इतरांना देण्याची त्याची स्वतःची मानसिकता आहे का? तो योग्य सल्ला देईल याची काय गॅरंटी आहे? सल्ला देताना त्याची भावना जी आहे ती हितकारक आहे का, ज्याच्याने कोणाचं तरी समाजाचं तरी भलं होणार आहे? कारण सल्ला मागणाऱ्यापेक्षा सल्ला देणाऱ्याच्या भावनेवर बरंच काही अवलंबून असतं की जे प्रोडक्टिव्ह त्याच्यातनं बाहेर येणार आहे ते समाज उपयोगी, कोणाच्या भल्याचं आहे की नाही। कारण सल्ला मागणाऱ्यापेक्षा सल्ला देणारा फार महत्वाचा असतो। मागणारा आणि देणारा याच्या संभाषणामधून जो सल्ला बाहेर येईल त्याच्याने जर का कोणाचं भलं होणार नसेल तर मात्र तो सल्ला घातक ठरू शकतो। जरी तो सल्ला मागणाऱ्याने मागितला, देणाऱ्याने दिला, आणि त्याच्याने जर का समजा कोणाचं भलं होत नसेल तर तो सल्ला वापरलाच जाईल याचीही गॅरंटी नाही, तो सल्ला मान्यच केला जाईल याचीही गॅरंटी नाही। आणि तसंच आपण दिवसभरात बघतो, आपण अनेक लोकांचे मतं घेतो, आपण कोणालाही सल्ला देतो, पण घेतलेला सल्ला आणि दिलेला सल्ला वापरलाच जाईल याची गॅरंटी नसते। कारण जो घेणारा आहे तो सल्ला अगोदर स्वतःच्या स्वार्थासाठी चेक करतो की जो सल्ला मला मिळाला याच्यातनं माझा फायदा होईल की नाही। सपोज टू बी जर त्याचा स्वतःचा फायदा होत नसेल आणि समाजाचा फक्त फायदा होत असेल तरी तो सल्ला त्याला नको असतो। स्वतःचा फायदा होत असेल, भले समाजाचा होत नसेल तर तो सल्ला त्याला मान्य असतो। म्हणजे केव्हाही सल्ला घेणारा हा अगोदर स्वतःचा स्वार्थ पाहतो, हे मात्र तितकंच नक्की। मग या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अर्जुनाचंही असंच घडतंय का? अर्जुनानेही आता कृष्णांना सल्ला मागितलाय। आपण अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 7 ते 9 या 3 श्लोकांमध्ये पाहणार की अर्जुनाने सल्ला कृष्णाकडे मागितलाय। आता कृष्ण आहेत, ते जगातले सगळ्यात थोर सायकोथेरपिस्ट आहेत, सर्व ज्ञानी आहेत, त्यांच्याकडून सल्ला मागतोय। मग तर 100% विश्वास ठेवून मागितला पाहिजे किंवा मागितल्यावर त्याचा वापर करण्याचा विचार झाला पाहिजे, पण तो होताना दिसतोय की नाही ते आपण आता चेक करतोय। आपण मॅक्झिमम ठिकाणी अर्जुनाच्या जागी स्वतः असतो आणि आयुष्यभर जसा अर्जुन तिथं दाखवतोय त्याप्रमाणे आपण जगतोय। आपण अर्जुनाच्या बाजूने न चालता आपण कृष्णाच्या बाजूने जगलं पाहिजे, हे मी अगोदरच आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। चला तर 7वां आहे की माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य आचरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे श्रेयस्कर, सर्वात श्रेयस्कर काय आहे यासंबंधी मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा। आता इथं सल्ला मागितला जातोय पण शब्दांवर भर द्या। निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे आणि मी तुम्हाला आता शरण आलो आहे। पुढचं, माझी इंद्रिय शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही।
स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कंटक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. आणि शेवटचा आहे, संजय म्हणाला, आता जे काही परसेप्शन आहे ते संजयाचं. याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही असं म्हणून स्तब्ध झाला. बघा, या 3 श्लोकांमध्ये पहिल्या याच्यात अर्जुनाने कृष्णांना सल्ला मागितलाय. दुसरं त्याच्यात त्यांनी सांगितलंय की मी गोंधळून गेलोय, मी दुर्बल झालोय. आणि शेवटी काय सांगितलंय की मी युद्ध करणार नाही. आता आपण याच्यातली मानसिकता बघू. याच्यातली मानसिकता अशी आहे की पहिली गोष्ट, पहिल्यांदा अर्जुन या वाक्यांमध्ये आतापर्यंत मागचे जेवढे एपिसोड झाले मी तुम्हाला सांगितलं की जिथं बंधुभाव, पायपुरता, प्रेम वगैरे काही नसून त्या ठिकाणी भीती हा सगळ्यात मोठा फोर्स होता, जो फोर्स अर्जुनाला मागे खेचत होता आणि तो त्याला युद्ध करायला परावृत्त करत होता. ती भीती या सेकंदाला अर्जुनाने कबूल केलेली आहे. मी ज्यावेळेस पहिल्यांदा व्हिडिओ केला त्यावेळेस बऱ्याच लोकांना ते मान्य नव्हतं की मी असं आहे, मी त्याचे लक्षणं जे होते ना ते घाबरल्याचे होते. त्याचे फिजिकल एक्सपिरियन्स, त्याचे हावभाव, त्याचे शब्द सगळं काही घाबरल्याचं होतं. मी ते सायंटिफिकली विज्ञानाच्या भाषेत सुद्धा, ॲड्रिनालिन, कॉर्टिझॉलच्या भाषेत सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेलं होतं. या सेकंदाला आता कोणी समजवायची गरजच उरलेली नाही, कारण अर्जुन स्वतः कबूल करतोय की मी दुर्बलतेमुळे, आता अर्जुन दुर्बल झालाय. पुन्हा ते लॉजिक टाकण्यात काहीच अर्थ नाहीये की मग तो प्रेमाने व्याकुळतेने दुर्बल झालाय, त्याच्यासाठी ते लक्षणं मॅच नाही होत. आधीच मी मिक्स रिॲक्शन कशा होत्या ते सांगितलंय मागच्या एपिसोडला. भीती कबूल करतोय. बघा इथं काय होते, आता त्याचे शब्द, त्याच्या भावना आणि त्याचे हावभाव हे एका रेषेत आलेले आहे. आणि जोपर्यंत या तिन्ही गोष्टी एका रेषेत येत नाही, तुम्ही जे सांगताय ते तसंच्या तसं खरं मान्य केलं जात नाही. तुमचे शब्द चुकताय, हावभाव आणि भावना जर वेगळ्या असतील तरी तुम्ही खोटं बोलताय. तुमच्या भावना वेगळ्या असतील, शब्दच वेगळे असतील तरी तुम्ही खोटं बोलताय. तर या गोष्टीमध्ये सत्य तेव्हा जेव्हा हे तिघं अलाइनमेंटमध्ये आहे. तर आता बघा, भीती, गोंधळ, दुर्बलता हे सगळं काही आता घडी मान्य करायला लागलंय. कारण काय, तर एवढं सगळं सांगितलंय मागच्या सगळ्या एपिसोडमध्ये. तुम्ही पाहिलं, ज्ञानाचं सांगून पाहिलं, धर्माचं सांगून पाहिलं, पाप पुण्याचं सांगून पाहिलं, कर्मकांडाचं सांगून पाहिलं, प्रेमाचं सांगून पाहिलं, गुरुजनांचं सांगून पाहिलं, कसं मारू, काय मारू, सगळं सांगून पाहिलं. एवढं सांगून सुद्धा कृष्ण ऐकत नाहीयेत ना. आणि जोपर्यंत कृष्ण ऐकत नाही तोपर्यंत रथ काही युद्धाच्या ठिकाणाहून बाहेर जात नाही. अर्जुनाच्या मते अजूनपर्यंत सुद्धा काय चाललंय की मला युद्ध करायचं नाही. आता युद्ध करायचं नाही म्हणजे कृष्णा काही करी युद्ध थांबव, एकतरी युद्ध थांबव, नाही तर मला इथून घेऊन चल. कारण जर युद्ध थांबलं नाही आणि अर्जुन लढला नाही तर अर्जुनला मरावं लागणार आणि भीती तर तीच आहे. जर इथून कृष्णाने बाहेर काढलं नाही तर मग आपण हारतोय म्हणजे मरतोय, भीती तर तीच आहे. म्हणजे काय की आता या सगळ्या गोष्टींमध्ये जोपर्यंत कृष्ण कन्व्हिन्स होत नाही, सगळा खेळ त्या गोष्टीवर अवलंबून झालाय. आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा कृष्ण कन्व्हिन्स होत नाही. शेवटी आता बस बाबा, मी हात टेकले, बस आता मी तुला शरण जातो, आता मी तुला सरेंडर होतो. पण मला तू आता, मी तुझ्या पायावर आहे, पण मला तू कसं सांभाळ, तू मला अशा पद्धतीने जवळ कर, अशा पद्धतीने तू मला जवळ घे की माझं कंटिन्यू या सगळ्या विषयात भलं पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी, माझ्या सर्वांसाठी नाही म्हणत, स्वार्थ तिथं दिसतोय, माझ्यासाठी श्रेय हा श्रेयस्कर, सर्वात श्रेय म्हणजे मोस्ट ऍडव्हान्टेजियस, मोस्ट ऍडव्हान्टेजियस म्हणजे इतरांपेक्षा जास्त फायदा माझा झाला पाहिजे. सर्वात श्रेयस्कर, सर्व किती आहेत तिथं सगळे सर्व आहेत, त्या सर्वांमध्ये श्रेयस्कर म्हणजे माझा फायदा हा इतरांपेक्षा जास्त झाला पाहिजे. पुढचं, जेणेकरून मी जिंकेलच. कारण ह्या सगळ्या गोष्टीतला तुझा उद्देश, तुझ्या ट्रिक्स, तुझे कावे हे जे असतील ना, हे सगळं तू असं दे मला, असं काहीतरी मला सल्ला दे की मी जिंकलो पाहिजे. याच्यात अजून डुएल मानसिकता बाहेर निघते. कशी की एक, जर जिंकायचं आहे आणि कृष्णाने सल्ला दिलाय तर फायदा आपलाच आहे. उद्या हारलोच तर सांगता येईल ना की बाबा रे, तुझ्या उद्देशाने मी लढलो आणि हारलो, म्हणजे शेवटी दोष कोणाला देता येईल तर कृष्णाला देते. इनडायरेक्टली हा सपोर्टिव्ह बॅकअप आहे की जे काही घडेल त्याचा दोषी मी राहणार नाही. म्हणजे तू राहशील आणि तू जर दोषी राहणार असशील तर मग तू मला असा सल्ला दे, अशी ट्रिक दे की मीच जिंकलो पाहिजे.
सर्वात श्रेयस्कर आणि माझ्यासाठी फायद्याचं. मग आता त्याच्यात निश्चितम शब्द सांगितलाय, सर्वात श्रेयस्कर साठी श्रेया सांगितलाय. म्हणजे आता तू मला असा सल्ला दे बाबा की निश्चित गॅरंटीचा हमखास लागू पडेल असा सर्वांमध्ये श्रेयस्कर म्हणजे सगळ्यांपेक्षा चांगलाच आणि माझ्यासाठी माझ्या फायद्याचा माझ्या स्वार्थाचा, जेणेकरून मीच जिंकेल. किंवा जर तू मला इकडनं जिंकू शकत नसेल तर मला इथून बाहेर घेऊन जाशील. दोघांपैकी कोणता तरी एक असाच निर्णय घे की ज्याच्यात तू दोषी राहणार नाही, मी एकटं जिंकलो पाहिजे किंवा मी इथून बाहेर आलो पाहिजे. याचा हा पण दुसरा अर्थ होतो की जरी आता सगळे एका अलाइनमेंट मध्ये भाव दिसत आहेत पण भीती काही गेलेली नाही, भीती तशीच्या तशी आहे. बर, कोणत्या ट्रिक देशील? ज्या ट्रिक देशील त्याच्याने मीच जिंकेल आणि ते मी चेक करेल. कसं चेक करेल? तू मला सल्ला देशील, मी तो माझ्या स्वार्थाच्या लेवलला चेक करेल, माझ्या हिताच्या लेवलला चेक करेल, मीच जिंकेल का नाही तिथं चेक करेल, माझाच फायदा होईल की नाही तिथं चेक करेल. आणि जर तो सल्ला तिथं बसत नसेल तर मग सल्ला घेऊन आणि शरण येऊन फायदा काय? त्याच्यामुळे आधीच तुला मी सुचवतोय की मला असाच सल्ला पाहिजे जो या माझ्या नॉर्म्सवर बसेल. मग आपला तोच प्रॉब्लेम आहे. आपण सगळ्यामध्ये जाताना, आपण एकमेकांना सल्ले देताना, कोणाचा सल्ला घेताना आपण त्या चौकटीत तो सल्ला आधी बसवणार, त्याच्यात आधी आपला स्वार्थ पाहणार, त्याच्यात समाजाचं हित असेल तो विषय बाजूला पडतो, पण आधी आपला स्वार्थ पाहिला जातो. बरं, आता सल्ला देणाऱ्याचा विषय आला. जो सल्ला देणारा आहे भगवद्गीतेनुसार किंवा आता मी इस्कॉनच्या बऱ्याचशा गुरुजींसोबत भेट केलेली आहे, त्यांच्या माहितीनुसार मी काढलेलं व्याख्या आहे की गुरु काय असावा. तर पहिली गोष्ट, गुरु हा गुरु शिष्य परंपरेतला असावा. म्हणजे कृष्णांनी अर्जुनाला सांगितली, मग अर्जुनांनी पुढे सांगितली, असं करत करत आतापर्यंत जेवढ्या लोकांजवळ, आता त्यावेळेस तर तोंडी गायली जात होती म्हणून ती गाण्याच्या स्वरूपात तोंडीपाठ होती, आता ती लेखी स्वरूपात आहे आणि प्रत्येकाच्या जवळ आहे. नसेल तर प्रत्येकाने घ्या, ती वाचा, त्याच्यातली मानसिकता समजून घ्या, आयुष्य जगणं सोपं होऊन जाईल. दुसरी गोष्ट, गुरु हा बोले तैसा चाले या व्याख्येनुसार असावा. म्हणजे जर गुरु तुम्हाला ज्ञान देत असेल आणि गुरु त्याप्रमाणे स्वतः वागत नसेल तर मग मात्र तिथं तुमचं गणित चुकणार आहे. इथं अर्जुनाच्या बाबतीत गुरु परफेक्ट आहे, शिष्याच्या बाबतीत मात्र गडबड होते थोडी. तिसरं, शिष्याचं इथून पुढे भलंच होईल या मानसिकतेने शिष्याला सल्ला देणारा असावा. आणि चौथं, या ठिकाणी कुठल्याही जाती वर्णाचा संबंध नाही. गुरु कुठल्याही जाती वर्णाचा असू शकतो आणि शिष्यही कुठल्याही जाती वर्णाचा असू शकतो. गुरु कुठल्याही जाती वर्णाचा असला तरी त्या ठिकाणी जाती वर्णाचा भेदभाव न वागता शिक्षण देणारा असावा. ज्या ठिकाणी असा गुरु नसेल त्या ठिकाणी त्यांचं गुरुस्थान गमावल्यात ते जमा असतात, जे द्रोणांच्या बाबतीत घडलेलं आहे. पुढं आता जे काही संभाषण झालेलं आहे, इथून पुढे आता अर्जुनाने शरणागती पत्करली. अर्जुन म्हणतोय की मी आता उपदेश मागतोय तुमच्याकडे. म्हणजे इथून पुढे मित्रता बंद झाली, शिष्यत्व सुरू झालं. कारण मागणारापेक्षा देणारा जो आहे त्यांची क्वालिटी एकदम परफेक्ट आहे. पुढचं, आपण सरेंडर कधी होतो? शरण गेलाय अर्जुन, आता आपण सरेंडर तेव्हाच होतो जेव्हा आलेल्या संकटाशी सामना करताना आपल्याला दडदडीत दिसतं की आपण जिंकू शकत नाही. म्हणजे आधी आपण मनातून हरतो आणि मग बाहेरून आपलं हरणं सुरू होतं. अर्जुनाच्या बाबतीमध्ये जेव्हा बाहेरून त्याने पाहिलं की युद्धसेना काय आहे, भीतीचा प्रॉब्लेम आला, मिक्स इमोशन्स तिथं आला, कृष्ण एक तर पटत नाहीये, बरं आता दुसरा काही पर्याय उरलेला नाहीये, समजा यातून बाहेर नेणारे तर कृष्णच आहेत, मग जर ते बाहेर घेऊन नाही गेले तर अजून दुसरा काय मुद्दा त्यांना सांगावा जेणेकरून ते ऐकतील. या सगळ्या गोंधळामध्ये असा काहीतरी उपाय मिळावा की जेणेकरून मी इथून बाहेर पडावं, म्हणून आता शरणागतीशिवाय पर्याय नाही. म्हणून अर्जुन सरळ सरळ शरण आला. पुढचं, शोक सांगतोय अर्जुन की शुष्क करणारे इंद्रिय शुष्क कर, सो ड्रायनेस ऑफ सेन्सेस विथ शोक. शोक कशाचा धरणार? मग तो शोक हरण्याचा पकडायचा का, तो मरण्याचा पकडायचा का, दुर्बलतेचा धरायचा का, भ्रमित होण्याचा शोक आहे का, बंधुप्रेमाचा आहे का, मिक्स रिॲक्शन काय, या सगळ्या कोणत्या गोष्टीचा शोक पकडणार? अगोदर एवढ्या सगळ्या लक्षणं दाखवले गेलेत अर्जुनाकडे.
साध्या भाषेत जे काही भ्रम होते, जे काही भीती होती, जे काही बंधुभाव वगैरे या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न चालला होता, जे बॅकग्राऊंडला जे काही चालू होतं, या सगळ्या भावनांचा आता शिखरचं वरचं टोक आलंय. आता संपली मर्यादा अर्जुनाची. आता अर्जुनाला सरेंडर होण्याशिवाय पर्यायच नव्हता, म्हणून अर्जुन सरळ सरळ सरेंडर झाला. शेवटी संजय म्हणाला, आता शेवटचं जे दिलेलं आहे की अर्जुनाला त्याने म्हटलं की गुडाकेश, मी श्लोकातलं सांगतोय, गुडाकेश म्हणजे काय, निद्रा आणि अज्ञानावर विजय मिळवलेला. अज्ञानावर विजय मिळवलेला कोण म्हणतंय, संजय. आणि आपण याच दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 2-3 श्लोकांमध्ये काय पाहिलं की कृष्णांनी अर्जुनाला स्पष्ट सांगितलं की तू ज्ञानी नाहीयेस, तू अज्ञानी आहेस. म्हणजे अज्ञानावर विजय मिळवलेल्याला श्रीकृष्ण अज्ञानी का म्हणतील. म्हणजे शेवटी संजयाचं परसेप्शन बऱ्याचदा चुकलंय, हे दडदडीत दिसतंय. कारण पुढे जाऊन कृष्णांनी एक तर ते सिद्ध केलंय किंवा अर्जुनाने ते मान्य केलंय. आणि शेवटचं काय, तर अर्जुनाला गुडाकेश म्हणणं आणि श्रीकृष्णांनी त्यांना अज्ञानी म्हणणं, या दोघांमधला फरक असा आहे बघा की आपण खरं खरं आतून असणं आणि आपण जगाला दाखवणं. आपण जे जगाला दाखवतोय तेच परसेप्शन संजय पकडतोय आणि आपण आतून जे आहोत ते परसेप्शन श्रीकृष्ण पकडताय. मग आपल्याही बाबतीत तेच घडत असतं. आपण आतून असतो वेगळं आणि आपण जगाला दाखवतो वेगळं. अपेक्षित काय आहे की जे तुम्ही बाहेरून आहात तेच आतून असा, किंवा जे तुम्ही आतून आहात तेच बाहेर असा. दोन्ही गोष्टी सारख्या असल्या तर जगणं सोपं होऊन जाईल, जग सोपं होऊन जाईल, हे जगाकडे पाहण्याची नजर सोपी होऊन जाईल. म्हणून संजयाच्या परसेप्शनने काय चाललंय याच्यापेक्षा कृष्णांना काय वाटतंय आणि अर्जुन काय कबूल करतोय याला जास्त महत्व द्यावं लागेल. आणि लास्ट आहे शेवटचं हत्यार आता अर्जुनाने घेतलंय. शेवटचं हत्यार काय घेतलंय की एवढं सगळं सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही, मी आता तुम्हाला शरण आलोय, आता मी चेंडू तुमच्या कोर्टात टाकलाय, आता मी चुप, मी युद्ध करणार नाही. कंप्लीट सरेंडर. बॉल समोरच्याच्या कोर्टात टाकून दिला. जर तू मला योग्य सल्ला दिला तर तो माझा फायद्याचा राहील, ते तर मला असंही पाहिजे होतं. आणि जर तू मला अयोग्य सल्ला दिला आणि मी हारलो तर दोष तुला दे. म्हणजे माझं आता फायनल झालंय, मी युद्ध करणार नाही, करणार नाही, करणार नाही, जोपर्यंत निश्चित, हमखास, योग्य, सर्वांमध्ये जास्त फायद्याचा आणि माझ्यासाठी हितकारक असा सल्ला मला मिळत नाही, जेणेकरून मी जिंकेल किंवा मी इथून निघून जाईल. या सगळ्या गोष्टीत मी ते चेक करेल, ते जोपर्यंत मला मिळत नाही मी युद्ध करणार नाही. म्हणजे ज्या भावना होत्या की भीती, शोक, संताप, या भावना आता पीक लेवलला तर येऊन गेल्या. पण समजा जर याच्यात कृष्ण मानले तर यांची जागा लगेच बदलेल. भीतीच्या जागी अश्युरन्स येऊन जाईल, विश्वास येऊन जाईल. कारण हमखास मिळतंय, निश्चित मिळतंय, विश्वास येऊन जाईल. जिथं शोक आहे तिथं आनंदाचे अश्रू येऊन जातील किंवा आनंद येऊन जाईल. ते अश्रू जे असतील ते आनंदाचे राहतील. तिसरं जो काही त्यांचं ड्रायनेस ऑफ सेन्सेस वगैरे सगळं गायब होऊन जाईल. म्हणजे जेव्हा जेव्हा तणाव असतो, भीती असते, स्ट्रेस असतो, त्याच्या जागी जर आपण विश्वास, हिम्मत, अलर्टनेस या गोष्टी जर आणल्या तर 99% तुमची भीती, तुमचा ताण, तुमचा तणाव हा कमी होऊन जाईल. तेच या ठिकाणी मानसिकता बाहेरून निघते. शेवटचं युद्ध करणार नाही हे म्हटल्या जेव्हा संजय सांगतोय त्या मिनिटाला कोणाला आनंद झाला असेल, धृतराष्ट्राला. कारण त्याला तेच हवंय की याने युद्ध केलं नाही तर फायदाच आहे माझ्या मुलाचा. म्हणजे काय असतं की जेव्हा कोणाचं तरी वाईट आपण ऐकतो आणि आपल्याला ती व्यक्ती आवडत नसेल आणि त्यानंतर जर आपल्याला आनंद होत असेल, याचा अर्थ की त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आपल्याला खूप मत्सर आहे. तुम्हीही चेक करा की एखाद्या तुमच्या नावडत्या व्यक्तीबद्दल जर का कोणी वाईट बोलत असेल आणि ते तुम्हाला ऐकावंसं वाटत असेल किंवा ते ऐकताना तुम्हाला आनंद होत असेल, याचा अर्थ प्रॉब्लेम समोरच्याचा नाही, फॉल्ट आपल्यात आहे, तो मत्सर आपल्यात आहे. आपण आपल्या तत्वांमध्ये त्या गोष्टीची भर वाढवून घेतोय, नुकसान आपलंच आहे. याच पद्धतीने आपण इतर जे तत्व आहेत जसं वासना आहे, लोभ आहे, मोह आहे, राग आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा चेक करू शकतो. अपेक्षा आहे
मला जी मानसिकता तुम्हाला आतापर्यंत सांगायची आहे ती तुम्हाला निश्चित समजते आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. रामकृष्ण हरी.